वाजताच्या टायमाला कस्टमर आलेला आणि छान मस्त हेअरकट वगैरे करून दिली आणि खरंच तिला पण खूप छान आवडली आणि ते हॅपी झाली आणि खरंच ना कस्टमर हॅपी झालं की आपल्याला खूप छान बरं वाटते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळला मस्त छान अशी मुलांच्या टिफिनसाठी हेल्दी मॅगी बनवली. तर हेल्दी याच्यासाठी की हे आटा मॅगी आहे, व्हेज आटा मॅगी. तर खरंच खूप शरीराला खूप छान असते. म्हणजे मैदा वगैरे याच्यामध्ये काहीच मिक्स नसते. तर मी याच्यामध्ये परत थोडे टाकलेले आहे शेवड्या, कारण की मला दोघांसाठी बनवायचं होतं आणि त्या मॅगीच्या पुडीमध्ये ना फक्त म्हणजे एका पुरतंच असते. तर मग मी छान मस्त त्याच्यामध्ये शेवड्या वगैरे टाकल्या आणि मस्त छान मॅगी बनवून दिली आणि हे पण हेल्दी मस्त झालं. आणि असं छान मस्त भाजीपाला आणलेला होता सचिननी आणि आणल्याबरोबर मी असं छान खोडून वगैरे घेते. याच्या सर्व काचोऱ्या वगैरे काढून घेतल्या, छान धुवून सुकून वगैरे ठेवल्या. आणि इकडे घेतल्या शेंगा. तर बघा मी 7-8 अशा शेंगा घेतल्या आहे. तर चॉपर घेतला, चाकू घेतला आणि असं ना पटापट कट केल्यानंतर आपल्याला भरपूर टाईम आपला वाचतो आणि मी अशीच नेहमी अशी कट करत असते. तर मला शेंगा तोडायला खूप जास्त वगैरे वेळ लागत नाही आणि खूप लवकर होते. खरंच मला खूप अगोदर मी हातानं वगैरे तोडायची ना, खूप टाईम वेस्ट व्हायचा. अर्धा-अर्धा तास लागून जातो शेंगा तोडायसाठी, पण आता ना खरंच तेवढा टाईम लागत नाही आणि पटकन मला वाटते मी 5 मिनिटामध्ये अर्धा किलो शेंगा वगैरे असेल किंवा 7-8 मिनिटं वगैरे झाले असेल, लागले असेल तर एवढ्या शेंगा वगैरे छान मस्त तोडून घेतल्या, म्हणजे चिरून घेतल्या आणि हे इकडे घेतली आहे अशी भेंडी. तर हे छान छोटी-छोटी भेंडी आहे. मी आता माहीत नाही आता जर घरचे जर खाणार की मसाला भेंडी तर मी नक्की बनवणार आणि ट्रायसुद्धा करणार. मला पण खूप आवडीनं असं आता मसाला भेंडी खाऊशा वाटत आहे. कारण ही खरंच खूप छोटी आणि मस्त छान अशी कोवडी आहे. तर याला मी आता छान मस्त धुवून ठेवणार आहे. मला ना आल्याबरोबर तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं, की मला भाजीपाला धुवून असा जे आपल्याला भाजीपाला धुता येते, छान सुकवून ठेवता येते, तेच धुते. बाकी वगैरे काही असं धुत नाही आणि असं छान मस्त फ्रेश आणि सुकवून ठेवून देते. म्हणजे जेणेकरून जर आपल्याला मिरचीची वगैरे करायची असेल तर आपण मिरचीची करू शकतो आणि अशी छान मस्त धुवून वगैरे घेतली. तर फायनली आता याला मस्त छान सुकू देते आणि अर्ध्या 1 घंट्यानी बघते आता की याची भाजी तर करायची की तुम्हाला ना मी दुसरी 2 भाजी ड्रेसेस करायची. दाखवते. ते माझ्या भाच्याने आणलेले आहे, ते पण शिर्डीवरून. तर हे 2 असे छान साईबाबासाठी ड्रेस आणलेले आहे. 2 आणलेले आहे त्याने ड्रेस. त्याला म्हटलं होतं की एकच घेऊन ये. अगोदर माझ्याकडे होते पण ते खराब झालेले होते. मी माझ्याच मार्केटमधून घेतलेले होते. पण शिर्डीला खरंच खूप छान ड्रेसेस मिळतात आणि एक से एक छान अशी क्वालिटी वगैरे राहते. पण त्याला जसं समजलं तसं त्याने आणलं आणि खरंच छान आणले त्याने. मी त्याला सांगितलं होतं स्पेशली त्याला फोन करून. तर तो दर गुरुपौर्णिमेला शिर्डीला जाते आणि छान सांगितलं आणि हे बघा छान. आता हा सेल्फीचा कॅमेरा आहे म्हणून तुम्हाला असा दिसत आहे. थांब. असा आहे सुंदर असा ड्रेस, याच्यावर छान असं ओम काढून आहे आणि असं मस्त छान प्रिंटसुद्धा आहे, म्हणजे वर्कसुद्धा केलेलं आहे याच्यावर आणि अशी टिकली आहे. खूप सुंदर भारी वाटत आहे आणि असं छान मस्त अशी टोपी आहे, जे आपण असं छान मस्त डोक्याला वगैरे साईबाबाच्या राहते. आणि दुसरा पण तुम्हाला दाखवते. आता याला खोलते अगोदर. तर हा दुसरा ड्रेससुद्धा त्याने असं छान आणलेला आहे आणि खरंच खूप सुंदर आहे ड्रेस. हे बघा अशी छान मस्त आणि याला पण असं छान मस्त असं वर्क वगैरे आहे आणि खूप सुंदर आहे ड्रेस. मला आता ना खूप आवडला मला खरंच. हा खूप भारी वाटत आहे आणि खूप दिसायला सुंदर पण दिसत आहे. तर हा ड्रेस ना जसं काही वगैरे राहिलं, काही असं सण वगैरे राहिला तर मी तेव्हा घालत जाणार, कारण की एक घालूनच आहे आणि एक अजून परत म्हणजे जेव्हा आपण कधी चेंज वगैरे करतो ना, तर त्यासाठी हा एक ठेवते आणि हा स्पेशली वेगळा ठेवून देते. आणि खरंच आपण जेव्हा कधी शिर्डीला वगैरे जातो ना, खरंच तिथून नाही का असे ड्रेस वगैरे खरंच खूप छान मिळतात, खूप छान. आणि अगोदर ना खरंच खूप सारे ड्रेस होते साईबाबाला. पण काही आता शिरोणामध्ये गेले, काही प्रिंट वगैरे निघून जातात. असं खोडदळ-खाडदळलेले असं वगैरे नाही घालून देऊशा वाटत. मग फक्त हाच एक चांगला होता, तर मी त्याला धुवून वगैरे वॉश करायची. आणि तर आता आलेले आहे परत छान असे 2 ड्रेस, जी आज माहिती सांगते. तर अगोदर ना पार्लरच्या रूममध्ये माझं कपाट होतं,
म्हणजे हे माझी बेडरूम होती अगोदर. हे बेडरूम होती. असं काही विचार वगैरे काही केला नव्हता की मी पार्लर वगैरे करेल वगैरे, असं काहीच नाही. पण मी कोरोनामध्येच शिकले आणि मग म्हटलं तेव्हा कसं थोडंसं सर्वांचेच कामं थोडेसे डल होते आणि मग म्हटलं काय करायचं आता, मी पार्लर तर नवीन काही खोलू शकत नाही, तर मी घरीच मग पूर्ण ही रूम खाली केली आणि येथे कपाट लावलं. म्हणून तुम्हाला किचनमध्ये माझा कपाट दिसते. ते येथे अगोदर आरसा होतं. हे माझ्या लग्नातलं कपाट आहे, माझ्या लग्नामध्ये आलेलं आहे. पहिले अशी सिम्पल फॅशन होती. तर आणि ते काच होता, तर हा काच न तुटला. म्हणजे आणतानाच तो तडकलेला होता आणि मग भरपूर जणं म्हणायची की तू असा तुटलेला काच वगैरे ठेवायचा नाही. आणि खरंच मला पण आता माहीत आहे की तुटलेला काच वगैरे ठेवायचा नाही, शुभ नसतात. तर म्हणून मग तो काढून टाकला आणि परत एकदा अजून आणला होता. तेव्हासुद्धा तो काय झालं मुलाच्या हाताने तडकला होता मधातूनच. तर मग काढला, तर मग परत काही लावलाच नाही. आणि ते हा फोटो आहे. तर हा फोटो ना दक्षू आहे. तर हा फोटो इथला आहे आपला चिखलदऱ्याचा फोटो आहे आणि तिथे असे छान मस्त फोटो वगैरे काढून देतात. तर तिथलाच फोटो आहे. हा असा पडून होता, तर मी येथे असं छान चिपकून घेतलं. म्हटलं चल पूर्ण खाली खालीच कपाट आहे, इथं काहीच नाही आहे. तर म्हणून छान इथे चिपकून घेतलेलं आहे. तर म्हणून माझं हे कपाट आहे आणि खरंच स्ट्रॉंग आहे आणि छान पण आहे आणि छान निघलं. सोफा तर गेला माझा. मला सोफा पण आला होता आणि सोफासुद्धा गेला आणि फ्रीज पण आली होती. तर फ्रीजसुद्धा खराब झाली. खराब झाली ते फ्रीज. म्हणजे खालची फ्रीज जेव्हा आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होतो ना, तर तेव्हा ते फ्रीज होती आणि खराब झाली होती अगोदरची फ्रीज. मग माझी फ्रीज तशीच पडून होती. मी म्हटलं आता आपण फ्रीज चेंज करू आणि काढू. तर ते काही जास्त वर्ष टिकली नाही. डायरेक्ट हातामध्येच पडला याचा तोवाला. तर ते चालली गेली. तर मग आम्ही परत नंतर आल्यानंतर हे फ्रीज घेतली. म्हणजे आम्ही वर आल्यानंतर मला वाटते मी वर आल्यानंतर तरी एक किंवा हो, एक आधी वर्षाने फ्रीज घेतली. तेव्हा हे फ्रीज LG कंपनीची फ्रीज आहे आणि 24,000ला पडली हे फ्रीज. 24,000ला पडली. आता फ्रीजमध्ये सध्या माझ्या काहीच नाही आहे. मी खूप जास्त असं काही भरून वगैरे नाही ठेवलेलं आहे. तर असं सिम्पल आणि खरंच ही फ्रीज खूप जणाला आवडली. खूप जणाला, कारण की ना हे फ्रीज मलाच आवडली होती अगोदर. मी सचिनला म्हटलं मला हेच फ्रीज आवडली. मग मला कोणतेच ते फुलं वगैरे फ्लॉवर वगैरे होते. मग ते मला पसंत वगैरे नाही यायचे. मी म्हटलं नाही मला अशी फ्रीज नाही आवडत. तर हे फायनल मग केली आणि हे 24,000ला पडली होती हे फ्रीज. तर आम्ही इन्स्टॉलमेंटवर घेतली होती हे फ्रीज. तर खरंच खूप छान आहे आणि खूप छान निघाली आहे फ्रीज. आणि एवढं आज गरम होत आहे. आज बघा कूलरमधलं असं होऊन राहिलं माझ्यासोबत माहीत नाही का, आता कूलरमधलं पाणी काढलं की त्या दिवशी गरमच खूप होत आहे. आणि बाकी टायमाला ना असं वाटतं की कूलरमध्ये पाणी काय ठेवायचं. कूलरमध्ये जर पाणी ठेवलं तर मच्छर वगैरे होतात, डास वगैरे होतात. तर त्यासाठी म्हणून आज पाणी केलं आणि तसंच मागच्या टायमाला पण पाणी खाली केलं. तर गरमी झाली, मला परत रात्री भरावं लागलं. आणि आतासुद्धा मला असं वाटतं आज गरम होत आहे, कारण की पाणी परत मला अजून भरावं लागेल. आणि हे कोरफड बघा किती छान मस्त लागलेलं आहे ना. आणि मला ना केसाला लावायला वगैरे खरंच कोरफड खूप आवडते. म्हणून स्पेशली मी असं छान मस्त कोरफड लावून घेतलं आणि खूप भारी वाटत आहे. आणि छान मस्त हिरवं कंच आलं आहे. अगोदर ना काय झालं होतं की काळपट आलेलं होतं आणि याच्यामध्ये हे आहे, हे फुलाचं आहे. आता माझ्याकडे सध्या काही होतं नाही, तर म्हणून मी याच्यामध्येच एक साईडने टाकून दिलं. याला काय म्हणतं त्याला, मला फुलाचंही नाव नाही आठवत आहे. तर हे असं छान मस्त लावलेलं आहे आणि छान मस्त कोरफड झालेला आहे. तर हा जो माठ आहे ना, हा माठ एवढाच माठ घेतलेला होता. पण आता काय करू म्हटलं, तर याच्यामध्ये ना मी छान मस्त एखादी छान झाड वगैरे लावेल, जेणेकरून फेकण्यापेक्षा ना उपयोगी पडेल. आणि छानच आहे, काही तुटलं वगैरे काहीच नाही आहे. छान आहे मस्त. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.